नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पितृपक्षामध्ये काय कामे करावे आणि काय कामे करू नये ते खालीलप्रमाणे। आता पितृपक्षामध्ये काय करावे हे आपण प्रथम बघूया। आता आपण बघूया पहिलं, आता ठरलेल्या दिवशी पितरांना तर्पण किंवा पिंडदान करावे। ठरलेल्या दिवशी तर्पण किंवा पिंडदान करावे। तर दुसरं, श्राद्ध कर्म करताना घरी किंवा नदीकाठी स्वच्छ जागा बघून त्या जागेवरच श्राद्ध कर्म करावे। पितरांसाठी सात्विक अन्न शिजवावे आणि ते ब्राह्मण किंवा गरीब लोकांना, गरजू लोकांना दान करावे। सात्विक अन्न शिजवायचं, ते ब्राह्मणाला किंवा गरजू लोक असतील त्यांना ते दान करायचे। आता चौथं, साधे, पवित्र आणि सात्विक जेवण या दिवसात करावे। घरामध्ये सुद्धा साधे सात्विक जेवण या दिवसामध्ये करावे। आता पितरांची आठवण करून त्यांच्या स्मृतीत प्रार्थना व जप करावे। पितरांची आठवण करून त्यांच्या स्मृतीत प्रार्थना व जप करावे। आता दान धर्म, अन्नदान व कपड्याची दान हे करताना नेहमी श्रद्धेने करावे। आपण जे दान करतो ते श्रद्धेने करावे। अशा प्रकारे पितरांमध्ये वरील सर्व कामे करावेत। अशा प्रकारे पितरांमध्ये वरील सर्व कामे करावे। आता आपण बघूया पितृपक्षामध्ये काय काय कामे करू नये। आता पहिलं काम, पितृपक्षामध्ये नवीन घर, दुकान, जमीन याचे व्यवहार करू नये। पितृपक्षामध्ये नवीन घर, दुकान याचा व्यवहार करू नये। आता या काळात नवीन कपडे, दागिने विकत घेणे टाळावे। लग्न, साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश यासारखे मंगल कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये। तर नवीन व्यवसाय किंवा कामाची सुरुवात पितृपक्षामध्ये करू नये। पितृपक्षामध्ये नवीन व्यवसायाला सुद्धा सुरुवात करू नये। आता या काळात अनावश्यक खर्च म्हणजे मौज मजा, पार्टी, उत्सव हे टाळावेत। पितृपक्षामध्ये हे सर्व कामे टाळावे। आता पितरांना विसरू नये। रोज कर्म करावे। श्राद्ध व कर्म याच्याकडे दुर्लक्ष करू नये। पितरांना विसरू नये आणि श्राद्ध कर्माकडे दुर्लक्ष करू नये। या दिवसामध्ये पितरांना विसरू नये व रोजचं श्राद्ध कर्म याकडे दुर्लक्ष करू नये। अशा प्रकारे पितरांमध्ये वरील गोष्टी करू नयेत। अशा प्रकारे वरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आणि तुम्हाला मी हा व्हिडिओ दोन्ही ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, तुम्हाला वाचता पण येईल आणि मी ऑडिओमध्ये सुद्धा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।